तर नमस्कार मंडळी, मी शुभम लांडगे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आलेलो आहे मामाच्या शेतामध्ये आणि इथं चालू आहे. मामाचा मुलगा बनवतो आहे, म्हणजे रोडगे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला? रोडगे बघा, हे अशा पद्धतीने बनवतात. आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतोय सगळं काय कसं कसं बनवतात. हे बघा, असं तेल वगैरे टाकावं लागतं त्याच्यावर. हे असं बनवावं लागत त्याला. आणि हे असं बनवावं लागतं. मग त्यात बनवल्याच्या नंतर असं गोळा बनतात. नंतर मग हे असं तयार होतं. आणि मग नंतर काय करावं लागतं, नंतर ह्या गवऱ्या आहे ना ह्याच्यामध्ये टाकावं लागतं. म्हणजे हे जे शेण राहतं ना, शेण आपण काय म्हणतो, गौमाता जी राहते, गौमाता त्यांची ते शेण राहतं ते म्हणजे जाळ करून याच्यात टाकावं लागतं. हे असं खड्डं बनवावं लागतं. ह्या खड्ड्यामध्ये टाकावं लागतं ते. हे बघा, हा मोठा माझा मुलगा आहे. हा लय चबर 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 करतोय मस्तपैकी. हाय कर हाय. हां, यांची आयडी आहे इंस्टाग्रामवर. काय आयडी आहे तुमची? गाडीच बस नाव सांगा एकदा. मंगेश मिसाळ 358 यांच्या आयडीला जाऊन फॉलो करा. यांची 5K फॉलोअर्स आहे यांचे आणि व्हिडिओ एकदम मस्त असतात. नक्की त्यांना जाऊन फॉलो करा. हे असे गौरव स्टेप बाय तुम्हाला दाखवतो कसं काय करणार आहेत ते. नेमके सगळं दाखवतो तुम्हाला. आमच्या शेतामध्ये इतकं भारी काम चालू आहे इथं. म्हणजे टाकीचं जर पलीकडे बी होतं ती बघा, ती टाकी दिसते का? तिकडे सूर्याच्या साईडला तिकडं टाकी होतं. आता तब्बल इकडं असं तसंच होणार आहे इकडं मामाच्या शेतामध्ये. आणि आता इथं आहे ना, हा दादा इथं जाळतोय आता त्याला. आता हे जाळ म्हणजे त्याचा आर पडला पाहिजे ते रोडग्यासाठी. तो जाळतोय आता. ये देखो आग जला रहा हूँ। असं जाळावं लागतं त्यांना. जाळून मस्त ती भेटली का आग? इकडे मामाच्या शेतामध्ये इतकं लोकेशन जबरदस्त आहे. आणि मी दर उन्हाळ्यात जेव्हा सुट्टी असली ना त्यावेळेस येतो इकडे. म्हणजे भारी वाटतं इकडे आलो की. सगळे म्हणजे मामाचे मुलं सगळे मिसळून, म्हणजे दोन्ही घर वगैरे मामाचे, पुन्हा ताई आलेले आहेत तिकडून. आणि खास म्हणजे ह्या चंद्रशेखर आहे का, याच्या मुलाचा बड्डे होता, त्याच्यामुळं सगळेच आले होते. मग चला म्हणलं, एका वेळानं भेट बी झाली सगळ्यांची. आलेलो आहे इथं. झालं का पेटवून झालं का सगळं? हे बघा, हे अशा प्रकारे आग लागली याला मस्तपैकी. काल पाऊस पडला इकडे, त्याच्यामुळे हे पेटून राहिलं. हा, सांग. काल पाऊस असल्यामुळे हे आग पेटून राहिली जास्त इथं. हे बघा, आता नेमकीच पेटली. तरी बी याला किती टाइम लागेल आता? तरी आता हे कमीत कमी आपल्याला 3 तास त्याच्यामध्ये भाजावं लागणार. 3 तास. हां, वरती भाजून घ्यायचे. हां, आणि नंतर जमिनीमध्ये पुरायच्या वरून जाळ करायचा. बरं. तरी बी दादा आपल्याला सांगितलं आहे तसं, तरी बी आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. स्टेप बाय स्टेप कसं आहे ते. 3 घंटे यहाँ पे 3 घंटे लागणार त्याला म्हणतात ते. पण मग तुम्हाला दाखवतो मी कसं काय बनवणार आहे, कशी प्रोसेस लागेल तिथं. तसंच व्हिडिओमध्ये बनत राहा, म्हणजे तसं त्याला पुढं बघत राहा व्हिडिओ काय ते. मी आता गवरा टाकतो त्याच्यात, डबल टाकायला सांगायला त्यांनी. काय गवऱ्या मामाच्या मुलांनी गवरा टाक म्हणते त्याच्यात. फुटेल ते कमी टाकल्या म्हणते दादानी गवऱ्या. म्हणजे असं टाकतो मी डबल. फुटेल गवरा टाक म्हणून. कमी झालं होतं का त्या गवऱ्या? डबल टाकून दे शिल्लक आणि बुडातून उकळते. आता डबल लगे त्याला हलवायचं का? बस का रे. तुकडे करून टाक. बस झाले आता. तू गेला नाही का अजून? चालू आता मी काय, आता आपल्या शेतातले ताजी वांगे तोडून आणतो मी आता. हा, वांगी घेऊन ये आणि मला दाखव कशी काय. रोडग्याची भाजी एकदम बरं बनते. आता याला हलवते. आता गज घेतलाय. काय नाही
कोण आलेला आहे दाखव पट 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 वांगे दाखव बरं बघू दे वांगे हे बघा ताजे वांगे वांगे अशी गावाकडेच खायला भेटते अशी वांगे बघ काटा घुसला त्याच्या हातामध्ये काटा घुसले का हातात काटा वांगे ना एक नंबर कुठली विदर्भाची वांग्याची फेमस भाजी तरी तर आपले रोडगे फायनल झालेले आहेत आता भाजण्यासाठी रेडी तर भाजण्यासाठी रेडी झाले भाजण्यासाठी न्यायचे आहेत आता ते ए चल ना आता टाकणार त्याच्यात झालं असं ना ते तर आता टाकण्यासाठी तयार झालेले आहेत आता याच्यात टाकायचे आहेत आता एक टाकणार आहे त्याला वरती भाजून घ्यायचे आहेत हे असं ते जाळ थोडंसं बाकी हे जाळी दिल्याच्यानंतर पूर्ण त्याच्यात टाकून द्यायचे ते तर बघा टाकणं चालू झालेले आहेत हे बघा अशी टाकावं लागतं त्याच्यात किती मिनटं भाजू लागते अशी हे असं 1-1.5 तास 1-1.5 तास वरतीच आणि मग अर्धा 1 तासात आणि या रोडग्यामध्ये ना एक जर खाल्ला ना माणसानं तो पुरं पॅक होऊन जातो म्हणजे खायची जरूरत नाही दुसरं खाणारच नाही एवढे मोठे बनवले त्यांनी आता पूर्ण टाकलेले झालेले आहेत आता त्याला डबल आता पलटी मारायची आता आम्हाला पलटी मारायची एक पलटी मारावं लागेल अरे लय गरम आहे रे बाबा हे अशी पलटी मारू आणि घरून सगळीच मंडळी आलेली आहे जशी संजीवनी पुन्हा आता गाडी भरून आलेली म्हणजे एन्जॉय करायला आलेले सगळे शेतामध्ये आम्हाला शेतामध्ये दिदे वगैरे छोटी वगैरे आलेले सगळे एन्जॉय करण्यासाठी आलेले मस्तपैकी हे दादा यांचे साडू आहे बरं का हे साडू आहे आमच्याकडे साडू आहे माझे तर मित्रांनो कालचा ब्लॉग काढला होता ना तो तिथं अंदाज आला होता आणि पाऊस पण आला त्याच्यामुळं समोरचं काही दाखवू शकलो नाही तुम्हाला ब्लॉग तर ब्लॉग जो जेवढा काढला तेवढा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा बाय